नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर आजचा व्हिडिओ हा केकचा नसून वेगळी रेसिपी आहे। हे तुम्हाला थंबनेलवरून समजलंच असेल। तर हा व्हिडिओ मी ॲक्च्युली मेमध्ये शूट केलेला आणि एडिट मी आत्ता करून अपलोड करत आहे, त्याबद्दल सॉरी। बरीचशी अशी रिझन्स आहेत व्हिडिओ अपलोड न करण्यामागे। तर इथून पुढे मी ट्राय करेल वीकमधून 2 व्हिडिओ तरी माझ्या यूट्यूबला येतील। तर इथे मी मँगो आईस्क्रीम बनवायला घेतलेला आहे। त्यासाठी एक कप मी व्हिप क्रीम घेतली, ती हलकी अशी बीट केली आणि त्यामध्ये अर्धा कप कंडेन्स मिल्क ॲड केलं आणि ते पण मिक्स करून घेतलं। आणि इथे मी ते मिक्स करून 15 मिनटं फ्रीजमध्ये सेट करायला ठेवलं। त्यानंतर 2 मँगो घेतले स्वच्छ धुवून आणि त्याचा पल्प काढून घेतला। 15 मिनटं सेट झाल्यानंतर त्या मिक्सचरमध्ये मी मँगो पल्प ॲड केला, व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं। थोडंसं मी इथे व्हॅनिला एसेन्स पण टाकलेला आहे। हे सर्व व्यवस्थित मिक्स करून मी रात्रभर फ्रीजमध्ये एअरटाईट डब्यामध्ये ठेवून सेट करायला ठेवलं आणि टेम्परेचर पण मी फुल केलेलं आहे, जेणेकरून आपलं आईस्क्रीम जे आहे व्यवस्थित असं सेट होईल। त्यासाठी कमीत कमी 7 ते 8 तास तरी ठेवलं तरी आपलं आईस्क्रीम व्यवस्थित बनेल। तर इथे बघू शकता सुंदर असं आईस्क्रीम रेडी आहे। आता इथे मी मँगो मस्तानीची तयारी करत आहे। त्यासाठी मी इथे मँगो ज्यूस बनवून घेतला। सर्वात आधी तर साखर घेतली आणि त्यामध्ये मँगो पल्प टाकला आणि थोडंसं दूध टाकून ते मिक्स करून घेतलेलं आहे। आणि ड्रायफ्रूट पण जाडसर असे मी टाकलेले आहेत मिक्सरला फिरून। आता एका ग्लासमध्ये मी आईस क्यूब टाकले, त्यामध्ये आपला मँगो ज्यूस ॲड केलेला आहे आणि वरतून मस्त असं आपलं आईस्क्रीम मी ॲड केलं आणि त्यावर तुमच्या आवडीनुसार तुम्ही ड्रायफ्रूट्स टाकू शकता। परंतु थोडासा मी मँगो पल्प आणखी टाकलेला आहे आणि मला जे आवडतात ते ड्रायफ्रूट मी टाकले। तुम्ही तुमच्या आवडीनुसार टाकू शकता, अक्रोड, पिस्ता वगैरे, टूटी फ्रुटी पण मी टाकलेली आहे आणि मस्त आपली मँगो मस्तानी रेडी आहे। माझे मुलं, माझे हस्बंड एन्जॉय करत आहेत मँगो मस्तानी। तुम्ही पण बनवा आणि एन्जॉय करा। व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केले तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा। बाय, थँक्यू फॉर वॉचिंग।